विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल। वैकुंठी तू ऐसे नाही कवड काही काल्याचे, एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी। वैकुंठी तू ऐसे नाही कवड काही काल्याचे, तुका म्हणे वाळवंट इकडे काय माईक, तुका म्हणे वाळवंट बरवे उत्तम। वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे, विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 वरदा हरी तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, करो प्रथम नमन। दुसरे चरणा संतांचे, चरणा संतांचे, दुसरे चरणा संतान त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तारू, कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, तुका बाबाजी सद्गुरु दास। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कडा कुसरी काहीच नेने, बोलितो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल। उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात। वैकुंठी तू ऐसे नाही कवड काही काल्याची। वैकुंठवासी श्री महेश भाऊ यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी मागल्या वर्षीपासून या महोत्सवाची सुरुवात झाली। महोत्सवाचं या वर्षीचं हे दुसरं वर्ष आहे। श्री निलेश उर्फ घनश्याम शांताराम जाधव, समस्त जाधव परिवार हे या महोत्सवाचे निमंत्रक आहेत, आयोजक आहेत। आमचे हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज, विठ्ठल महाराज, मी त्यांना काय उपमा द्यावी समजलंच नाही म्हणून अनाथांचे मायबाप म्हटलं तरी चालेल। आमचे विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 7 दिवसापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। आपण सगळेजण उपस्थित आहात, सगळी साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि विठ्ठल महाराज 3 गुरुजींना एकत्रित आणलं तुम्ही आज। बघोरे गुरुजी, बघे गुरुजी आणि गरड गुरुजी, गरड गुरुजी हे एका स्टेजवर आज आहेत। खरं म्हणजे हा पारमार्थिक संबंध आहे। तसं हे जर घरी असते तर मला असं वाटतं या संबंधाने एकत्र आले नसते। एक खानदेशातले आहेत, असं मराठवाड्यातले असले तरी
तुमचा विभाग पश्चिम महाराष्ट्र. खानदेशात पडतो. पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. एक विदर्भातले आहेत, एक मराठवाडा. मराठा नाही का, आणि एका लाईनीत आहेत. म्हणजे यांचा कोणाला कोणची उपमा द्यावी नाही का, एका पंक्तीत आहेत. असे गुणवान ज्यावेळेला एका पंक्तीमध्ये बसतात त्याला खूप आनंद येतो. वा. आणि मला असं वाटतं की आजही हे जे गुणवान आहेत त्यांचं मी नावं घेतली, हे आजही जोग महाराजांच्या छायेत आहेत, जोग महाराजांच्या सावलीत आहेत. आणि वारकरी संप्रदायाचा विस्तार होण्याच्या दृष्टीने, संप्रदायाचं संवर्धन होण्याच्या दृष्टीने जे काही महाराष्ट्रातले गुणीजन आज प्रयत्न करतात त्यातले हे एक गुणीजन आहेत. महाराज बगे गुरुजीचं काम फार मोठं आहे. मी त्यांच्या परिसरामध्ये जाऊन आलो. गुणवान हा निर्व्यसनी असला पाहिजे असे त्यांचे प्रयत्न आहेत. घराघरामध्ये भजन पोचलं पाहिजे, घराघरामध्ये भजन पोचलं पाहिजे. घराघरामध्ये फक्त भजनच पोचलं पाहिजे असं नाही, तर वारकरी संप्रदायाची परंपरासुद्धा पोचली पाहिजे. त्यावर असे बघे गुरुजीचे अत्यंत उत्तम प्रयत्न हे ज्या परिसरामध्ये चालू आहेत त्या परिसरामध्ये मी अनेकदा जातो. पण अनेक विद्यार्थी भेटत आहेत की अशा पद्धतीने आमच्या गुरुजींचे भगुरे गुरुजींचे प्रयत्न हे ज्या भागामध्ये चालू आहेत अत्यंत स्तुत्य प्रयत्न आहेत. आम्ही काय आपल्याला साथ करू शकतो, पण मला असं वाटतंय की जन्मभर या प्रयत्नासाठी या अध्यक्ष आमचा सहयोग तुम्हाला राहील. वा. आणि असेच आपले प्रयत्न अखंड चालू राहावेत. गुरुजींचा प्रयत्न आहे की घराघरात बोधे बाबा गेले पाहिजेत आणि घराघरामध्ये वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन तीडाळ सदा जन जन तीडाळ. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन तीडाळ सदा जन जन तीडाळ. कन्या भाकरीचे खाणे, कन्या भाकरीचे खाणे सदा रामनाम टाळ असू द्या. खाण्यामध्ये वैष्णवाच्या घरी कन्या भाकरी असल्या तरी चालतं. आकाश हे ज्याचं पांघरून असेल, दिशा हे ज्याचं वस्त्र असेल, करतल भिक्षा हातावर ज्याची भाकर असेल. मला असं वाटतं ज्याच्या घरी सकाळी सकाळी काकड्याचा आवाज येत असेल ना, ज्या झोपडीतून ताडाचा आवाज येत असेल ना, सदा जो वारकरी सकाळी सकाळी देवाशी संवाद करत असेल, उठा जागे वारे आता, रामणा जो वारकरी सकाळी सकाळी भगवंताची आरती करत असेल, अरे धन्य आहे तो. काय करतो त्या वैष्णवाच्या घरी मग कन्या भाकरीचं खाणं असलं तरी चालेल. मला असं वाटतं तेच खरं वैष्णवाचं घर आहे. सदा ज्या घरातून सारखा टाळाचा आवाज ऐकायला येतो. रामणा नाम गाणे वैष्णवाग सदा राम नाम गाणे सदा
वैष्णवाधरी सर्वकाळ सदा धरी सर्वकाळ सदा धन धन तीडाळ सदा धन धन तीडाळ ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्याची ज्याची जी साधना असेल, ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्याचं ज्याचं जे प्रावीण्य असेल, त्या साधनेचा आणि त्या प्रावीण्याचा वारकरी संप्रदायासाठी उपयोग होणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. अत्यंत. सगळ्यांनीच कथाकार असलं पाहिजे, मग श्रोते राहणारच नाही. सगळ्यांनीच कीर्तनकार असलं पाहिजे, मला असं वाटतं याही मताचा संप्रदाय नाही. कथाकार असलं पाहिजे या मताचा तर नक्कीच नाही, पण सगळ्यांनी वारकरी असलं पाहिजे या मताचा मात्र नक्की संप्रदाय. सगळ्यांनी वारकरी असलं पाहिजे आणि वारकऱ्यामध्ये कथा कीर्तनापेक्षा सुद्धा भजन महत्त्वाचं आहे. महाराज असं म्हणतायत की फार एखादा मोठा कथाकार असेल, फार मोठा एखादा कीर्तनकार असेल, पण दिंडीमध्ये गेल्यानंतर तर ज्याच्या वासुदेव पाठ नसेल, दिंडीमध्ये गेल्यानंतर जर एखादा नाट त्याला येत नसेल, दिंडीमध्ये गेल्यानंतर जर पूजेची मालिका त्याला येत नसेल, तर मला असं वाटतंय महाराजांचं म्हणणं आहे काय थोरपण जाळावे ते. तुका म्हणे इथे भजन काय थोरपण जाळावे ते. अशा अर्थाने ज्यांचं जीवन, ज्यांची कला, ज्यांची साधना संप्रदायाच्या कामी पडते अशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या विठ्ठल महाराजांच्या अत्यंत आग्रहामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. आणि ज्यांचं काल कीर्तन झालं त्यांच्याच वाढदिवसासाठी आता प्रस्थान करायचं आहे. आणि अशा अर्थाने आजची ही कीर्तनरूपी सेवा महेश भाऊच्या स्मरणार्थ आहे. पाहिलं आहे मी त्यांचा माझा परिचय होता. या ठिकाणी ज्यावेळेला कथा झाली त्यावेळेला त्यांना पाहण्यात आलं होतं आणि त्यांच्या स्मरणार्थ मला वाटतं हे कुटुंबीय जर हा उपक्रम करत असतील तर त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. गेलेले पितरच असतात आणि पितराचा उद्धार करण्याची जबाबदारी पुत्राचीच असते. गेलेले असतील ते पितर असतात. नरकात त्रायते इति पुत्र. आपल्या पितरांचा उद्धार करण्याची जबाबदारी जे स्वीकारतात ते पुत्र असतात. म्हणून हे पितर, गेलेले पितर, ते लहान असो वा मोठे असो, पण त्यांचा उद्धार करण्याची जबाबदारी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा आश्रय घेऊन, वारकरी संप्रदायाची साधना घेऊन या ठिकाणी या सप्ताहाचं आयोजन हे कुटुंब करतं आहे. पुनश्च एकदा मी त्यांना धन्यवाद देईल. खर्च आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये एखादा कार्यक्रम करणं त्याला खर्च असतो. पाणी इथं आल्यानंतर बाहेर कितीही पडलं तरी मंडपात बुंदभर येऊ नये यासाठी कष्ट करण्यामध्ये खूप खर्च असतो. मला असं वाटतं की हा खर्च करण्यासाठी जे कुटुंब तयार असेल त्याला कीर्तनकाराने धन्यवाद दिलेच पाहिजेत ना. तुम्ही खूप मोठा खर्च बाहेर करत असाल तर त्यासाठी आम्हाला नाही धन्यवाद देता येतील. वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी अशा कार्यक्रमाचं आयोजन निमित्त घेऊन जे करत असतील त्यांना धन्यवाद आहेत. आज ही कीर्तनरूपी सेवा आहे. निवडलेला अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे. महाराज या अभंगातून काल्याचं महत्त्व सांगतायत. वारकरी संप्रदायामध्ये काला महत्त्वाचा आहे. सांगू, वारकरी संप्रदायाची साधना भेदातली आहे, पण वारकरी संप्रदायाचा मुक्काम मात्र अभेदातला आहे. साधना भेदातली आहे, साधना भेदातली आहे, पण मुक्काम अभेदातला आहे. हा एकमेव संप्रदाय आहे. दोन्हीचा समन्वय करणारा हा संप्रदाय आहे. फक्त समन्वय केलाच असं नाही तर सिद्धीला नेणारा सुद्धा हा संप्रदाय आहे. एखादी साधना तुम्ही करत असताना ती साधना जवळ 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 गेल्यानंतर तर मला वाटते चंद्रावर उतरण्यासाठी विफल होत असेल तर ही विफलताच आहे.
चंद्रावर उतरण्यासाठी मी सुद्धा पाहत होतो की काय झालं आहे, पण थोडं 1.5 किलोमीटर 2.5 किलोमीटरवर गेलं आणि त्याला काहीतरी अडचण आली आणि थांबावं लागलं. नक्की आपण एक दिवस उतरल्याशिवाय राहणार नाही, चिंताच करू नका. नक्की हा देश विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही. अरे या देशातली वैज्ञानिकता चंद्रावरच काय, एक दिवस सूर्याचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण या देशातलं विज्ञान हे विज्ञानात नाही, या देशातल्या अध्यात्मासुद्धा विज्ञान आहे. अध्यात्मासुद्धा, या देशातल्या अध्यात्माने सुद्धा तुम्हाला विज्ञाने शिकवलं. जैसे न चालता सूर्याचे चालणे अध्यात्म सांगतो, पण विज्ञान सांगतो. हा, जेथ संसार चित्र उमटे तो मनोरूपी पट फाटे. संसार चित्र आणि मनोरूपी पट अध्यात्म जरी सांगित असला तरी विज्ञानच सांगतो. विमानाचा शोध, शून्य सिद्धांत बोधू, शून्याचा शोध आणि अनेक शोध ज्या अध्यात्माने या विज्ञानाच्या अगोदर लावले, असा अध्यात्म ज्या देशामध्ये आहे त्या देशामध्ये अध्यात्माच्या समोर विज्ञानाचे शोध म्हणजे फार कमी आहेत, फार लहान आहेत. नक्की तिथं पोचल्याशिवाय आपण राहणार नाही. पोचणं महत्त्वाचं आहे. साधना भेदातली असली तरी मुक्काम मात्र अभेदातला आहे. मी बोलत नाही, माझे महाराज सांगतायत. अभेदोनी भेद राखीला अंगी, वाढावया जगे प्रेम सुख, वाढावया जगे प्रेम सुख. अभेदोनी भेद राखीला अंगी, वाढावया जगे प्रेम सुख, वाढावया जगे प्रेम सुख. अभेदोनी भेद राखी लागी, अभेदोनी भेद राखी लागी, अभेदोनी भेद राखी लागी, अभेदोनी भेद राखी लागी, वाढावया जगी प्रेम सुख, वाढावया जगी प्रेम सुख. भेद राखीला वाढावया जगी प्रेम सुख, वाढावया जगी प्रेम सुख. अर्थात एकची घोंगडी पांघरू हरू म्हणणारे महाराजच आहेत. आणि नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी म्हणणारेही महाराज आहेत. महाराज अभेदापासून आपल्या जीवनाची सुरुवात करतायत आणि मुक्कामाला पोचतात त्यावेळेला तो मात्र अभेद असतो. अमर तू खरा नवे कैसा मी दातारा. तू जर अमर असेल तर मी सुद्धा अमरच आहे. म्हणजे तुझ्यामध्ये जे आहे ते माझ्यामध्ये आहे. अर्थात तू जे आहेस ते मी आहे. अनोर अनियान महतो महियान, हे जसं तुझं स्वरूप आहे तसं अनोर अनिया थोकडा तुका आकाशा एवढा हे सुद्धा आमचं स्वरूप आहे. आमचं रूप जरी वेगळं असलं तरी स्वरूप मात्र हे आहे. आमचं रूप जरी एखाद्या देहूमध्ये तुम्हाला दिसत असलं तरी स्वरूप मात्र आमचं हे आहे. मग रूपाने भेदात आणि स्वरूपाने अभेदात असलेला हा संप्रदाय, आणि खऱ्या अर्थाने संप्रदायाचा मुक्काम म्हणजे अभेद, आणि तो अभेद म्हणजेच काला. काला तो अभेद म्हणजे काला. कारण काला भेदात होऊच शकत नाही. विठाला 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 विठाला. नुसतं दह्याचा काला नाही, नुसतं भाताचा नाम लाह्याचा सुद्धा काला नाही. नुसतं लाह्या असतील ना तर तो काला म्हटल्या जाणार नाही. नुसतं दही असेल तर तोही काला म्हटल्या जाणार नाही. तर त्याच्यात दहीही असलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने भातही असला पाहिजे. महाराज दही असलं पाहिजे आणि भातही असला पाहिजे, आणि त्याची खिचडी म्हणजे काला. दही भाताचा खिचडी काला, प्रेमे मोहिना प्रेमे मोहिना साधने, खिचडी काला, प्रेमे मोहिना साधने, प्रेमे मोहिना साधने.
साधन प्रेम मोहिला साधन प्रेम मोहिला साधन दही भाताना खिचडी दान प्रेम मोहिला साधन प्रेम मोहिला साधन प्रेम मोहिला काला म्हणजे अभेद. आपण अत्यंत सुज्ञ श्रोते आहात आणि मला असं वाटतंय की कीर्तन हा विषय परिवर्तनासाठी असतो आणि कीर्तन हा विषय खऱ्या अर्थाने काही तत्त्व आपल्यापुढे मांडण्यासाठी असतो. म्हणून काला हे अत्यंत महत्त्वाचं तत्त्व आहे वारकरी संप्रदायातलं. अभेद हा वारकरी संप्रदायातला अत्यंत महत्त्वाचा गाभा आहे. अभयम सत्वसंसिद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती ज्ञानम दमश्च दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम याच्यावरच्या अवयवाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल की ज्याला अभयता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर त्याच्या जीवनातला भेद जाणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून द्वितीयात भयम भवती, द्वैतामध्ये जीवनामध्ये भय आहे, अभेदामध्ये खऱ्या अर्थाने अखंड आनंद आहे आणि तो आनंद देणारा हा काला आपण आज पाहणार आहोत. काय असते बघा, अत्यंत जवळच्या गोष्टीबद्दलचं अज्ञान माणसाला अनर्थाकडे घेऊन जातं. अत्यंत जवळच्या गोष्टीबद्दलचं अज्ञान. आणि म्हणून जे अज्ञान असतं ना, माझं तर असं म्हणणं आहे, जे अज्ञान असतं ना ते जवळच्या वस्तूबद्दलच असतं. जवळच्या वस्तूबद्दलच असतं. एखाद्या दूरच्या वस्तूबद्दलचं आपल्याला अज्ञान असेल तर त्याच्यामध्ये नाही फरक पडणार. आहे आपल्याला अज्ञान आहे, एखाद्या गोष्टीचं आपल्याला अज्ञान आहे, काय फरक पडणार आहे त्याच्यापासून? आहे अज्ञान, आहे अज्ञान. आता एखाद्या गोष्टीचं तुम्हाला अज्ञान असेल आणि ती गोष्ट जर तुमच्या दूरची असेल तर त्याच्यामुळे तुमचं नुकसान नाही होणार. मी महिलांना विचारतो, 370 कलम माहीत आहे का तुम्हाला? 370 माहीत आहे का? या 2-3 समोरच्या विनेकरी असू दे, अज्ञान असेल तर काय फरक पडतो आपल्याला? अज्ञान. एखादी दूरची गोष्ट असेल, आम्ही उदाहरण म्हणून विचारलं तुम्हाला, एखादी दूरची गोष्ट असेल आणि त्याच्याबद्दल जर तुमचं अज्ञान असेल अनर्थ घडणार नाही. पण एखादी अत्यंत जवळची वस्तू असेल आणि त्याच्याबद्दलचं जर अज्ञान असेल तर अनर्थ घडल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याचदा जवळच्या वस्तूबद्दलच माणसाला अज्ञान असते. वेदांतसुद्धा हे सांगतो. ते सिद्ध करण्यासाठीच वेदांत आहे, त्याला आत्मानंदाची सिद्धी म्हणतायत. अत्यंत जवळच्या वस्तूबद्दलचं अज्ञान हेच खऱ्या अर्थाने जीवनाचा घात करणार आहे. बघा, तुमचं शरीर आहे, तुम्ही तुमचं मानताय हे शरीर, हे माझं शरीर आहे मानताय ना, हे तुमचं शरीर आहे ना, तुमचं शरीर आहे. मग तुमच्या पोटाचं ज्ञान आहे तुम्हाला? ज्ञान आहे असतं तर डॉक्टरकडे जायचं काम पडलं असतं का? म्हणजे ज्ञान अज्ञान आहे. हे शरीर तुमचं आहे, हे शरीर तुमचं आहे. तुमच्या डोळ्याचं ज्ञान आहे तुम्हाला? नाही. असतं तर मग डोळ्याच्या डॉक्टरकडे जायचं काम पडलं असतं का? मला असं वाटतं की आपल्याही शरीराचं आपल्याला ज्ञान असू नये इतके आपण अज्ञानी आहोत. इतके अज्ञानी आहोत. आपण म्हणतोय की आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही हे आहोत, आम्ही ते आहोत. पण मला असं वाटतं की आपल्याही शरीराचं आपल्याला ज्ञान असू नये हे आपलं फार मोठं अज्ञान आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. आणि म्हणून करणं महत्त्वाचं आहे, ज्ञान महत्त्वाचं आहे. एखाद्या वस्तूचं ज्ञान व्हावं असं वाटत असेल, अयं घटः, हा घट आहे, या वस्तूचं ज्ञान व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यावरचं अगोदर अंधाराचं आवरण, अंधकाराचं आवरण निवृत्त झालं पाहिजे. आणि अंधकाराचं आवरण निवृत्त झाल्यानंतरही अज्ञानाचं आवरण निवृत्त झालं पाहिजे. अज्ञानाचं आवरण निवृत्त होण्यासाठी तो साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. मग अज्ञान निवृत्त झाल्यानंतर मग ज्ञानासाठी कोण्याही शास्त्राची गरज पडणार नाही. मी सांगेल बघा, तुम्ही ऐकत असाल तर, ज्ञानासाठी शास्त्राची निर्मितीच नाही महाराज. ज्ञान होण्यासाठी शास्त्राची निर्मितीच नाही, बरोबर आहे ना? ज्ञान होण्यासाठी शास्त्राची निर्मितीच नाही,
फक्त शास्त्राची निर्मिती ही अज्ञान निवृत्तीसाठी आहे. अज्ञान निवृत्त झालं रे झालं की मग ज्ञान आणायची गरजच नाही. विठ्ठल 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 मी वासुदेव तत्वता कडो येईल विचारिता आहे ठाऊक भाग्य संता नाही दुधान मागुता मी वासुदेव तत्वता करो येईल विचारिता आहे ठाऊक समाग्य संता नाही दुधानी मागुता वासुदेव तत्वता मी वासुदेव तत्वता नाही दुधानी काय गुरुजी आम्हाला समजते की आला बसा असला पण तो काढता येत नाही म्हणून आम्ही त्याची तुमच्याकडून नाही खरंच ना तिथपर्यंत आम्हाला समजते की हे असं असलं पाहिजे पण ती निघत नाही. अर्थात ज्ञान महत्त्वाचं आहे जवळच्या वस्तूचं. नसेल अनर्थ घडत असतो. सांगेल दृष्टांत. बहिणीचं लग्न ठरलं. विदर्भातला होता तो. तिचा भाऊ पुण्यामध्ये नोकरीला होता. बहिणीचं लग्न ठरलं म्हणून वडिलाचा फोन आला. वडिलाचा फोन आला, काय म्हणताय बाबा, कुठं निघालाय? शिपला निघालोय बाबा. अरे ऐक, कट झाला तर आणखी लावेल मी. तुझ्या बहिणीचं लग्न ठरलंय. काय म्हणताय बाबा? हां ठरलंय, सामूहिक विवाहामध्ये आहे. तारीख किती आहे? तारीख ज्यावेळेला कळवली त्यावेळेला मात्र तो नाराज होतो आणि म्हणतो, काय केलं बाबा तुम्ही? अरे मला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, माझ्या सुट्टीचा विचार करायला पाहिजे होता तुम्ही, आणि तुम्ही या तारखेला जर माझ्या बहिणीचं लग्न काढलं असेल तर मी या तारखेला येऊ शकत नाही. माझी नोकरी धोक्यात येण्याची शक्यता आहे. अज्ञान. तुम्ही लग्न करून घ्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या दिवशी जावई बाप्पू माझ्या बहिणीला घ्यायला येतील पहिल्याने, तो दिवस मला सांगा. जावई समजतो ना तुमच्याकडे? जावई जावई समजतो ना? फार भामटी जाते. कोणाची? हनुमंतराव कोणाची? फार विचित्र जात. कोणाची? यातले जे असतील त्यांना माहीत आहे. अर्थात जावई बाप्पू पहिल्याने घरी येतील तो दिवस मला कळवा. त्या दिवशी येईल मी. पुण्यावरून निघाला. अत्यंत खेड्या गावामध्ये जायचं होतं. शेवटची बस होती. बाजाराचा दिवस होता आणि त्या बाजाराच्या गावातून तो बसला. तालुक्याचं गाव होतं. मला वाटते बस जर शेवटची असेल आणि दिवस जर बाजाराचा असेल तर शहाण्या माणसाने त्याच्यात बसायचं नसते. त्याच्यात बरेच सरकारमान्य बसलेले असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी गर्दी झाली. दोघांनी आपल्या दस्त्या एका शीटवर टाकल्या. दोघंही तिथं गेले. एक शीट अगोदरच बसलेलं होतं, लक्षात घ्या. आणि हे दोघंही तिथं पोचले. दोघांच्या दस्त्या पडलेल्या होत्या. हा म्हटला ही माझी दस्ती आहे, तो म्हटला ही माझी आहे. हा म्हटला मी बसणार, तो म्हटला मी बसणार. ऐकताय ना तुम्ही हे सगळं? ऐकताय ना? दोघंही तिथं गेले आणि गेल्यानंतर शेवटी हातघाईस आली भानगड. हा म्हटला तू कसा बसतोय? राहू दे रे आता. ए पुरा राहू दे, राहू दे, राहू दे, राहू दे आता, राहू दे, राहू दे. विठाला 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 विठाला. हा म्हणतो तू कसा बसतो? हा म्हणतो तुला पाहून घेईल. हा म्हणतो तुला पाहून घेईल. यांनी जर अगोदर हे पाहिलेलं असतं तर ही भाषाच आली नसती ना. हा म्हणतो तुला पाहून घेईल, तो म्हणतो तुला पाहून घेईल. शेवटी हे गल्लीतलंच होतं, पुण्यावरून गेलेलं होतं. आणि जशी यांनी बुक्की उजारली, आता मारणार, तेवढ्यात
तो जावई होता तो म्हटला लेका, ज्या गावामध्ये ही गाडी चालली ना त्या गावातले हरिभाऊ माझे सासरे आहेत. त्या गावातले हरिभाऊ माझे सासरे आहेत असं म्हटल्यानंतर मेवना म्हणतो, हरिभाऊ जर तुमचे सासरे असतील तर मग मी तुमचा कोण आहे? मी तुमचा कोण आहे? अर्थात जे तुमचे सासरे आहेत ते माझे वडील आहेत. बसा बापू, तुमच्यासाठीच मी घरी आलो. खरं सांगा, जावयाने जर आपला परिचय करून दिला नसता तर जावयाचं नाक सासरवाडीपर्यंत पोचलं नसतं. केवढा मोठा अनर्थ झाला असता. जवळ असलेली वस्तू ज्यावेळेला कळत नाही ना, अनर्थ होतो. जवळ असलेली वस्तू नाही कळली तर अनर्थ होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच जवळ असलेल्या वस्तू कळणं अत्यंत महत्त्वाच्या असतात. पण काय होते बघा, ज्याला मिळालं त्याला कळत नाही, ज्याला कळतं त्याला मिळत नाही. विठाला 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 नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची हो म्हणती ते होती, तरी का चित्तीनं धरावे. अर्थात इतका मौल्यवान असलेला हा नरदेह आहे. आणि खऱ्या अर्थाने कळणंही महत्त्वाचं आहे. मी काही टप्पे आपल्या पुढे मांडेल. संकल्पित वेळामध्ये म्हणजे बरोबर 12 वाजता चालीसहित आपल्याला थांबायचं आहे. पावसाचे दिवस आहेत, आपण अत्यंत प्रेमाने बसलेल्या. विषय असा आहे, एक वर्ग असा आहे की ज्याला मनुष्य देह मिळाला पण कळाला नाही. एक वर्ग असा आहे की ज्याला कळाला पण मिळाला नाही. एक वर्ग असा आहे की ज्याला मिळालाही नाही आणि कळालाही नाही. एक वर्ग असा आहे ज्याला मिळालाही आणि कळालाही. आपण चौथा वर्ग पहिल्याने घेऊ, ज्याला नाही क्रमानेच घेऊ. ज्याला मनुष्य देह कळाला पण मिळाला नाही. इथून कळाला पण मिळाला नाही. मनुष्य देह कळाला पण मिळाला नाही. हा वर्ग आहे कोणाचा? हा वर्ग माणसाचा वर्ग नाही, हा देवाचा वर्ग आहे. देवाचा वर्ग आहे. देवाचा वर्ग असा आहे, आम्ही देव आहोत, आम्ही अमर आहोत, महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनूची, जेथ ओडगे देव पाईका, सैंग चिंतामणीच्या भूमिका, विनोद वनवाटिका सुरवर तरुणचिया, गंधर्व गात गाणी, जेथ रंबेची नाचणी. अशा पद्धतीने आमचं जीवन आहे. आम्ही अमर आहोत, आम्ही देव आहोत, आम्ही इंद्र आहोत, आम्ही ब्रह्मदेव आहोत, आम्ही गंधर्व आहोत, आम्ही देव आहोत. खऱ्या अर्थाने आम्ही देव जरी असलो तरीसुद्धा आमच्यामध्ये जो आनंद आम्हाला दिसत नाही तो मनुष्य देहामध्ये दिसतो. आणि म्हणून आम्हाला मनुष्य देह कळाला पण मिळाला नाही. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. थोडा खुला स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा. मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. मृत्युलोकी मृत्युलोकी जन्म नारायण होऊ जीवन मुक्त, नारायण होऊ जीवन मुक्त.
देव लोकांना कळालं, पण त्यांना तो मिळाला नाही. काय असते बघा, एखादा माणूस आपल्या पायाचं महत्त्व कळून घ्यावं असं वाटत असेल ना, तर पांगड्याला विचारा. आपल्या डोळ्याचं महत्त्व कळून घ्यावं असं वाटत असेल ना, आंधळ्याला विचारा. आपल्या खऱ्या अर्थाने एखाद्या अवयवाचं महत्त्व कळून घ्यावं असं वाटत असेल, आजारी असेल त्यांना विचारा. रोगी माणूस, आजारी माणूस बिचारा किती काकुलती येतो, हे माझ्यासारख्या एखाद्या कीर्तनकाराला विचारल्यापेक्षा आमच्या विठ्ठल महाराजांना विचारा. नाही, एखाद्या वेळेला किडनीचा आजार असतो, 4था वर्ग शिकेल आहे पहिले, आता BA BEd झालेत. आता हे BA BEd झाले. आमचं विमान कधी आहे हे आम्हालासुद्धा समजलं, त्यांनी सांगितलं 4था वर्ग शिकलेल्या माणसं. मी तेवढा शिकेला आहे म्हणा, पण त्याला ते इंग्रजी वगैरे सगळं वाचता येते, मला त्यातलं काहीच येत नाही. अर्थात खरंच गड्या, अनाथांची सेवा, गरिबांची सेवा, रोग्यांची सेवा, महाभारतातला श्लोक माझ्या पाठ नाही राहिला तो, पण साक्षात ईश्वराची सेवा आहे महाराज, साक्षात ईश्वराची सेवा आहे. ज्याला आधार नसेल त्याला आधार देणे, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत गड्या, अत्यंत महत्त्वाच्या आहेत. खरं म्हणजे एक आश्रम आहे जो आम्ही विचारात घेतलेला आहे, स्वीकारलेला आहे. इथं 70 बेवारस मानसिक मनोरुग्ण आहेत. 70 बेवारस मानसिक मनोरुग्ण, बेवारस, ज्यांना कोणीच वारस नाही, अशा पद्धतीने एक बिचारा सांभाळतो आणि त्यांना मदत करण्याचं खऱ्या अर्थाने पारमार्थिक या नात्याने, संप्रदायाची पद्धत या नात्याने आपण काम करतो. विषय असा आहे की गरज म्हणून मनुष्य देह मिळाला, पण तो कळाला पण मिळाला नाही. देवलोक आहेत म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. आम्ही अमर झालो पण मुक्त नाही झालो ना. आम्ही अमर झालो, अमर झालो पण मुक्त नाही झालो. आम्हाला आणखी इथे यावं लागेल, आहे का. ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकं विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशाल. पुण्य क्षीण झाल्यानंतर आम्हाला इथे यावंच लागेल. पुण्याची पावटी सरे, मग इंद्रपणाची उटी उतरे, मग हो येऊ लागती माघारे मृत्यू लोका. बघा काय सुंदर आहे. आम्ही अमर झालो पण मुक्त नाही झालो, कारण मुक्त होण्यासाठी जी साधना पाहिजे ना ती फक्त मृत्यूलोकाचं आहे, तिथं नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. अर्थात मुक्त होण्यासाठी जी साधना पाहिजे, नारायण नामचिंतनाची, ती साधना तिथं नसल्यामुळे आम्हाला इथं येण्याची इच्छा आहे. त्यांना मनुष्य देह कळाला पण मिळाला नाही, हा एक वर्ग आहे. दुसरा एक वर्ग आहे की ज्याला मिळालाही नाही आणि कळालाही नाही, तो पशवादिकांचा वर्ग आहे. पशुला तो कळालाही नाही आणि मिळालाही नाही. तिसरा वर्ग आहे की ज्याला मिळालाही आणि कळालाही, ज्यांना मिळालाही आणि कळालाही, याचा नंतर विचार, पण त्याच्या अगोदरचा विचार असा आहे की आपल्याला मिळाला पण कळाला नाही, ते आपण आहोत. एक वर्ग असा आहे मिळाला पण कळाला नाही. आपल्याला तो मिळाला. हो, दिले इंद्रिय हातपाय कान, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, जेने हा जीव दिधला दान, तयाचे करीन चिंतन. अर्थात जीव दिला, देह दिला, इंद्रिय दिले आणि मुक्त होण्यासाठी काल दिला, मिळाला पण कळाला नाही. आणि म्हणून न कळणाऱ्याच्या यादीमध्ये आपण आहोत, मी सुद्धा आहे. पण शेवटचा जो वर्ग आहे त्याला तो मिळालाही आणि कळालाही. विठाला 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 मनुष्य देह मिळणं आणि कळणं ह्या गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत. नेमकं कळणं म्हणजे काय करणं, कळल्यानंतर काय केलं पाहिजे. कळाला बुवा आम्हाला मनुष्य देह मिळालाही आणि कळालाही, तर मला असं वाटते ज्याच्यासाठी तो मनुष्य देह आहे ती साधना केली पाहिजे. ज्याच्यासाठी आहे ती साधना केली पाहिजे. मग आहे कशासाठी? भजनासाठी तर आहेच, परोपकारासाठी तर आहेच, दयेसाठी तर आहेच, क्षमेसाठी तर आहेच, वारीसाठी तर आहेच, या सगळ्याच गोष्टीसाठी आहेत. पण मनुष्य देह खऱ्या अर्थाने जो आहे तो मुक्त होण्यासाठी आहे, मुक्त होण्यासाठी. मनुष्य देहाची निर्मिती हे फक्त मुक्तीसाठी आहे. ही मुक्ती याच ठिकाणी
आपल्याला वरल्या जाते ती सुद्धा वरायला याच जन्मामध्ये तयार असते. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी. याच जन्मामध्ये ती आपल्याला वरायला तयार असेल तर मला असं वाटतंय तिला वरायला आपण सुद्धा तयार असलं पाहिजे. आणि त्या मुक्तीला फक्त याच जन्मामध्ये वरण्याचा योग आहे. म्हणून मुक्त होणं हेच खऱ्या अर्थाने बघा मनुष्य देहाचं साध्य आहे. मलविक्षेप गेले पाहिजेत गाड्या, अत्यंत कठीण असतात. मला गुरुजी काही लोक विचारतात की तुम्ही हे गाईचं चारायचं न्याचं त्याचं कशाला करत असता विनाकारण. म्हटलंगड्या ही साधना गोसेवेची साधना नाही. ही साधना मला असं वाटतं की ही मुक्त होण्याची साधना आहे. मलविक्षेप हे साधनेशिवाय जात नाहीत. मलविक्षेप हे सेवेशिवाय जात नाहीत. सेवा तर केलीच पाहिजे ना. आणि मग सेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून मुक्त होण्यासाठी जर मनुष्य जन्म असेल, मुक्त होण्यासाठी जर मनुष्य देहाची निर्मिती असेल, मुक्तता पदरात पाडून घेणं हे मनुष्य देहाचं कर्तव्य आहे. आता आपण महत्त्वाच्या ठिकाणी येणार आहोत. मुक्त होणं म्हणजे नेमकं काय होणं आहे. विठाला 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 बघा मुक्त व्हायचं कोणाला? शरीराला नाही. शरीर तर पंचमहाभूताचं आहे, जाणारच आहे. मुक्त व्हायचं कोणाला? आत्म्याला नाही, तो तर मुक्तच आहे. मुक्त व्हायचं देहालाही मुक्त व्हायचं नाही, आत्म्यालाही मुक्त व्हायचं नाही. मधात जो जीव सापडला ना त्याला मुक्त व्हायचं आहे. त्याला मुक्त व्हायचं आहे. देहाला मुक्त व्हायचं नाही, कारण देह काय देह नोहे चिखुलू ओला, ते तर माया कार्य आहे. मुक्त होण्याचा त्याला विषयच नाही. जीवाला मुक्त व्हायचं आहे आणि तो मधात सापडलेला आहे. इकडे आत्मतत्व आहे, इकडे देह आहे. खऱ्या अर्थाने या तत्वाशी जर त्याने ममत्व केलं, ममत्व म्हणेल मी, आत्मतत्वाशी जर ममत्व केलं, आत्मतत्वाजवळ तो गेला तर तो जीव जीवच राहणार नाही, मुक्त होईल ना. देह नवे मी हे सरे, देह नवे मी हे सरे, देह नवे मी हे सरे, देह नवे मी हे सरे सरे. उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल, म्हणून लाहो करा, म्हणून लाहो करा. उरला उरे विठ्ठल, उरला विठ्ठल, म्हणून लाहो करा.